कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे मी काय करतो? मी परस्त्रीशी तिच्या मनाच्या विरुद्ध स्वतःची पत्नी सोडून तिची छेड करणार नाही, तिच्या संग कुठलाही संबंध ठेवणार नाही, मी अन्याय अत्याचार करणार नाही, मी बलात्कार करणार नाही. म्हणजे हे आजकालचं प्रकरण कसं आहे? अगोदरच्या काळात तर खूप भयानक होत आहे, खूप भयानक होतं. त्या परिस्थितीला आळा घालण्यासाठी हे शिलाची निर्मिती झाली. अगोदर खूप वाईट वाईट प्रकृतीनं असं होतं की सांगूच नका. सांगताना सुद्धा स्वतःला सुद्धा लाज वाटेल अशी परिस्थिती होती. आणि या बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीनंतर या शिलाची निर्मिती झाल्यानंतर सगळं जग या विचाराकडे का वळू लागले? आता पण विश्वास नाही, त्या काळी पण विश्वास नव्हता. बुद्धाच्या काळाच्या नंतर असं झालं होतं की सगळे एकोप्यानं राहत होते, सगळ्यांचा विश्वास एकमेकांवर होता. आणि बुद्धाचा काळ खूप परिस्थितीने लोटत असताना खूपच आपुलकीने प्रेमाने एकमेकांशी, संशयित गुन्हेगार तर नव्हतेच, म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती. अन्याय अत्याचार वाढत होते. अन्याय असा होता की मधल्या काळात तर असं झालं, मुलगी जन्मली, तिच्याशी काही विषय नव्हता. मुलगा जन्मला की त्याला नदीला दान देत होते. नदीला दान म्हणजे नदीत फेकून द्यायचं जन्मलं कीच लगेच. का? मुलगा धष्टपुष्ट होईल, पहिला मुलगा धष्टपुष्ट होईल आणि अन्यायाचा प्रतिकार करेल. मग हे हुंडी करून शेंडी ठेवणाऱ्यांनी काय केलं? हे प्रथा चालू केली. म्हणजे तो मारल्यानंतर मग आता या मुलगी असो, आपल्या घरी येणारी सून असो किंवा मुलगी असो, आपली मुलगी म्हणजे दुसऱ्याच्या घरची सून, आपली सून म्हणजे दुसऱ्याच्या घरची मुलगी, म्हणजे ती आपल्याच या मानवामधली एक स्त्री होती ना, मुलगी. मग त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर मधला काळ असा होता, तुम्ही कदाचित गुगलला सर्च करून पाहू शकता. असा काळ होता की लग्न झालं, मुद्दा म्हणून सांगतोय, अशी परिस्थिती होती. कारण तुमच्या डोक्यात ठेवली पाहिजे तुम्ही, त्या काळाला कायापालट करण्यासाठी खूप कष्ट लागलेत. बुद्धाच्या काळाच्या नंतर सुद्धा, बुद्धाच्या काळाच्या नंतरचा काळ आहे. त्या मुलीचं लग्न झालं, मुलाचं असो मुलीचं लग्न असो, लग्न कोण लावायचे? ब्राह्मण. आणि मग ते काय करायचं? लग्न लावलं की त्या मुलीला, त्या लेकी बाळीला, त्या सुनला, आपल्या घरची लेक असो, सून असो, तिला तो ब्राह्मण 3 दिवस नेऊन वापरायचा. किती घाण परिस्थिती होती. मी तुम्हाला हेच सांगतोय, चिकित्सा करा. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी. ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही. मग हे परंपरा, हे रूढ केलेली परंपरा बरोबर होती का? चूक होत नाही. मग हे किती राजे महाराजे नंतर खूप झालेत. काही राजांनी या चालीला बंद केलं. त्याच्यानंतर सुद्धा काळ आला, मधातला काळ असा आला, जी स्त्री लग्न झालं, सगळं झालं, 3 दिवसानंतर यानं घरी आणायची, मग स्वच्छ करून आपल्या परिवारात राहायचं. म्हणजे एक खूप घाणेरडी सवय होती, खूप घाणेरडी. त्याच्यानंतर आता त्या स्त्रीचा नवरा मेला, बरोबर आहे, त्या बाईचा नवरा मेला. आता उद्या येणारा सण पण आहे त्याच्यामध्ये, कारण त्याच्यावर सुद्धा बोललं पाहिजे, आहे की नाही? तर त्या स्त्रीचा नवरा मेला. आता तिचे लेकरं बाळा आहेत, तिला मुलं बाळा आहेत, कारण संतती आहे. तर त्या स्त्रीला नवरा मेल्यानंतर जिवंत जाळायचे, बरोबर आहे का? तुम्ही त्या स्त्रीला उपभोगायचंही नाही, त्या स्त्रीवर अन्याय अत्याचार बी करायचा, नंतर तिचा नवरा मेला की तिला मारून जिवंत जाळायचं जळत्या आगीत. आता मला सांगा, ताव्यावर तुम्ही पोळ्या भाजता, चटका लागते, कसं वाटतंय? थोडा जास्त चटका लागला तर आपला माणूस कसा पळत येते, काय झालं म्हणून, आपली मुलगी पळत येते की नाही, आहे की नाही? मग मला सांगा, जळत्या आगीत जिवंत बाईला फेकणे
कितपत सत्य होतं हो? होतं का? मग ह्या रूढीला सुद्धा खूप महापुरुषांनी महामानवांनी लढाया लढल्यात, परंतु असा एकच महापुरुष असा जन्मला की सर्वांसाठी न्याय या भारतामधल्या कानाकोपऱ्यापर्यंत न्याय मिळण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये या संविधानाची निर्मिती केली. म्हणून आज आम्ही आमच्याकडे डोळा उचलून जरी बघलं, जर केस केली तर त्याचे हाल काय होतील, हात पकडायचं तर सोडा. आज आमची आई बहीण जर सुरक्षित असेल तर ते फक्त संविधानामुळे, कोणत्या देवामुळे नाही, कोणत्या धर्मामुळे नाही. मग मला सांगा, हे जर देव आहे, आता मला तर असं बोलावंच लागेल, हे जर देव आहे, एक्झॅक्टली धरा, हे उदाहरण धरा, हे देव आहे, हे अन्याय अत्याचार होतोय. आता ते संविधान असून सुद्धा लोक म्हणतात देव आहे. मला बोललंच पाहिजे, कारण सत्य बोलायला हरकत नाही. जर देव आहे, या मंदिरामध्ये अन्याय अत्याचार होतात, देव काय टुकमुक असा बघतो का? चांगलं वाटतं का त्याला? देव आहे तर मग त्यानं काहीतरी नाही, ठीक आहे, काही चमत्कार नका करू, पण त्या बाईला हात लावायच्या अगोदर, त्या स्त्रीला हात लावायच्या अगोदर, त्या हत्या होण्याच्या अगोदर त्याला जाग्यावरच थांबवताना हालूच नाही ना. हालाय पाहिजे का? हे इथं आहे तर यांना हालायचंच नाही. माणूस असो, कोणी असो, अन्याय करणारा हल्ला पाहिजे का? मग देव आहे तर मग काय बघतो का? मग देव आहे तर मग ते दिसत नाही म्हणून सर्वांगी डोळे आहेत म्हणून देवाला, मग कोटं लावून बसतो तो डोळे. मंदिरात अन्याय अत्याचार बलात्कार होतात, लहान लहान चिमुकल्या मुलीवर बलात्कार होतात, तर देव काय बघत बसतोय? याच्यावर सुद्धा चिकित्सा केली पाहिजे तुम्ही. बघा, आता डोनाल्ड ट्रम्पनं तिकडे काय केलं, मीडियावर पाहता तुम्ही. नरेंद्र मोदी काय करतोय ते पाहता, पिस्टनचं चालू आहे ते पाहता, एप्स्टीन फाईल ते पण पाहता ना. आज मला सांगा, देशातल्या मुली जर गायब करत असतील, आज लाखो मुली दरवर्षी गायब होतात, आणि ते कुठे नेतात, कोण नेतात? तर हे एप्स्टीन. पहा, हे समुद्रामध्ये एक बेट आहे, तिथे काहीच जात नाही, तिथे एक इमारत आहे. म्हणजे तुम्हाला समजलेला भाषा सांगेल, कारण त्यातल्या भाषा सांगलं तर तुम्हाला लक्षात येणार नाही. आहे की नाही? आपली भाषा कोणती आहे? बोली भाषा मराठी. तर आम्हाला तुम्हाला सांगावं लागेल, असे तिथं इमारत आहे, असा बंगला आहे, असं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये हे नेऊन तिथे, आता मला सांगा, अशी लहानशी मुलगी, 8 वर्षाची मुलगी, 10 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी, 17 वर्षाची मुलगी, 21 वर्षाची मुलगी, ह्या मुलीला नेऊन तिथे लालच दाखवून, डॉलर देऊन, खर्च करून, म्हणजे आता मला सांगा, तुम्हाला जॉब लागते म्हणलं तर तुम्ही जॉबसाठी, आज आम्ही धावपळ कशासाठी करतो आहोत? पोटाची खळगी भरण्यासाठी. माझा परिवार सुशिक्षित होऊन सुखी राहायला पाहिजे, मी जॉब लागला पाहिजे, माझं पोटाची खळगी भरून मी सुरक्षित राहिलो पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही धावपळीत जीवन जगत आहो ना. मग हे करत असताना आम्हाला काय वाटते, बा तुला ठीक आहे जॉब असेल, यांनी फसवणूक करून आमच्या आया बहिणीला, आमच्या लहान मुलींना तिथे नेऊन अन्याय अत्याचार करून, तिथे सगळंच आहे, समोर शील आहे ते पण सांगेन मी, हे सगळं करून त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करतात. आणि हे कितपत सत्य आहे? म्हणजे सिद्धार्थ सम्यक संबुद्धांनी त्या ठिकाणी कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी या शिलाची निर्मिती आज 2567 वर्षाच्या अगोदर केली. ते शील मनामध्ये खूप दिवस चाललं, त्याच्यानंतर हे अन्याय अत्याचाराची सुरू झाली, त्याच्यानंतर संविधानाची निर्मिती झाली. आणि हे संविधानाचं उल्लंघन नाही का? आहे ना. मग हे संविधानाचं पालन करतात का? इतर देशाचे जे अन्याय अत्याचार करणारे आज जेलमध्ये आहेत, मग भारतातले जे असतील, जे कोणी असतील, त्यांना जेल होत नाही का? ते जेलमध्ये का नाहीत? म्हणजे संविधान एका बाजूला ठेवून हे अन्याय अत्याचार करतात. आणि एक ज्या मंत्र्याची पत्नी सांगते की महिलांनी वेश्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे, त्यांना शासनानं मान्यता द्यावी. हे बरोबर आहे? तुम्ही युट्यूबवर पहा, चूक आहे का बरोबर आहे? मग हे ते आई बहीण कोणी म्हणणारी असेल
तीही आईच आहे, तीही ताईच आहे, हे तिला कितपत शोभनीय वाटतंय, हे तिच्या वाणीला शोभना, हे शोभायसारखं नाही. म्हणून मग तेव्हाच कळालं की हे असे या मार्गावर आरूढ आहेत आणि हे अन्याय अत्याचाराकडे चालले आहेत. बरं मला सांगा, बुद्धांनी सांगितलं हे खोटं नाही, जगाने मान्य केलं, परंतु भारतातलेच काही बोटावर मोजणारे लोक तितकेही नाहीत, हे संविधान मानायला तयार नाहीत आणि दिशाभूल करून संविधानाचं उल्लंघन करून हे अन्याय अत्याचार करत आहेत. आज आमच्या इकडे अन्याय अत्याचार होत आहे, त्या केसला दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर इथे सुद्धा तेही अन्यायच करत आहेत. आज आमची आई बहीण सुद्धा सुरक्षित नाही, आज सुद्धा नाही. अन्याय अत्याचार होतात, शेतात जातात, घरामध्ये बंगल्यामध्ये कामावर गेल्यानं शाळेतून येत असताना आज आमच्या मुलीला अन्याय अत्याचार होतो आणि सुरक्षित आहो का? मग हे संविधान किती सुंदर लिहिलं आहे, संविधानानुसार चालतोय काय? म्हणून आम्ही कुठंतरी आज जागे झालो पाहिजे. नाहीतर येणारा काळ, मागचा काळ कसा होता, गळ्यात गाडगं कमरेला झाडू, तीच परिस्थिती उद्या येणार आहे, हे सुद्धा आपण नाकारता येणार नाही. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियानी, या शिलाचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून हे असा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये पिनल कोड 511 नुसार 354, 355, 376, 377 अधिकलम आहे. हात पकडला वेगळी कलम, हात धरून ओढला वेगळी कलम, बलात्कार केला वेगळी कलम. परंतु आज आमच्या आईने सुद्धा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे की आमच्याकडे वाईट नजरेने किंवा वाईट मेसेज किंवा वाईट बोललं तरी आम्ही त्याच्यावर आवाज उचलला पाहिजे. नाही तर आम्ही काय होईल, आम्ही आवाज उचलला गेलो, आम्ही मान्य करून घेऊ लागलो तर अन्याय, बाबासाहेबांनी सांगितलं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे. मग अन्याय सहन करायचा का आम्ही? नाही, आम्ही सक्षमपणानं सांगितलं पाहिजे. नाही तर आम्ही कुठंतरी लालची बनलो, आम्ही कुठंतरी आमच्या शिलाचंही उल्लंघन करू लागलो आणि कायद्याचंही उल्लंघन करू लागलो. आता बघा, कॅम्प्युटरमय युग आहे, मोबाईलचा जमाना आहे. पहिलं तरी इकडे गेली तिकडे गेली असं दिसत होतं, आता तर मोबाईलमुळे कुठे गेली, काय नाही, काय होत आहे हे कळत नाही. प्रत्येक आईने माझ्या मुलीचा, माझ्या बहिणीचा आणि सर्व भावाचा सुद्धा मोबाईल पाहिला पाहिजे. आम्ही संस्कारात वाढलो पाहिजे. आम्ही बुद्धाच्या विचाराला पकडून राहू, आम्ही बुद्धाला समजून घेऊ, बुद्धाचा धम्म आचरणात आणू, बाबासाहेबांचे विचार डोळ्यापुढे ठेवू, तर आम्ही वाईट मार्गाला जाणारच नाही. जर आम्ही या विचारापासून जर आम्ही, आता बाबासाहेबांचे फोटो आहेत, मूर्ती आहेत, बाबासाहेब फक्त विचार देऊन गेले. बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. इतका सुंदर मार्ग आहे, ऑलरेडी आपल्या समोर एक ताट जेवणाचं वाढून आहे, आम्हाला खायचं आहे. जर आम्ही खात नसेल, आम्ही जर याचं उल्लंघन करत असेल तर आमच्या एवढा गुन्हेगार म्हणणार नाही तर विद्वानच कोणी नाही म्हणेल मी, आहे की नाही? मग आमच्या बुद्धीची किंवा आम्हीच केली पाहिजे. आणि आम्ही येणाऱ्या पिढीला बघा, याच्यामध्ये मोबाईल आपण बघता, आई सर्वजण बघतात, भाऊ पण बघतात, या शिलाचं उल्लंघन का होते? आम्ही चांगलं बघत आहोत पण वाईट ऍडव्हर्टाईज मध्ये येते की नाही? मग आजकालच्या युगामध्ये आम्ही त्याला बघावंच लागतं, त्याची बघायची मानसिकता नाही. मग याची उत्पत्ती झाली पाहिजे का? याच्यावर बंदी कोण आणली पाहिजे? संविधानानुसार त्याची ते चालू करण्यासाठी परमिशनच नाही दिलं पाहिजे ना, आहे की नाही? आणि याच्याच बरोबर मी जे स्पर्श करतो विषयाला, कारण चिकित्सा केली तर 8 घंटे संपणार नाही. मला सांगा, आजकालची आई बहीण आमची, आणि आमची मुलगी असो, आमची आई असो, आमच्या या वस्त्रावर, आमच्या या कपड्यावर सुद्धा आमचं लक्ष असलं पाहिजे. आम्ही बाहेर जात असताना आमची लज्जा, आमची इज्जत झाकण्यासाठी हे कपडे दिलेले आहेत, हे वस्त्र दिलेले आहेत. तर आम्ही सुद्धा की जे आमच्यावर अन्याय होतो, आम्ही असे चिल्लरपणा केला नाही पाहिजे, आम्ही असं चिल्लरपणाने वागलो नाही पाहिजे. कारण आम्ही आमच्या शिलाचं उल्लंघन नाही केलं पाहिजे. मी का सांगतोय की तुम्हालाही समजलं पाहिजे. नाहीतर आम्ही जर असे वागू तर हे अन्याय थांबणार नाही आहे. आम्ही फॅशन 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 आजची फॅशन पाहता, तुम्ही पण पाहता, काय पाहता? फॅशन ही फॅशन आहे का?
आम्ही आमच्या शिलाचं उल्लंघन आमच्या हाताने करत आहोत, हे विचार देणं महत्वाचं आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्टाने, भगवान बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ लिहिला. 5 वर्षाच्या जास्त टाइम लागला बाबासाहेबांना लिहिण्यासाठी. संविधानाची निर्मिती 2 वर्ष 11 महिने 18 दिवसातच केली. परंतु भगवान बुद्धाने त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्यासाठी जवळजवळ 6 वर्षे जवळजवळ लागलेच असं आहे. तर आपण या ग्रंथानुसार, त्या ग्रंथामध्ये सर्व काही आहे, परंतु ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. समजून घेणं गरजेचं आहे. पहा, कलमानुसार सजा होते म्हणून आम्ही आवाज उठवला पाहिजे. आम्ही अगोदर तर आचरण केलं पाहिजे, आम्ही तसे वागलो नाही पाहिजे. स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय होणार नाही. इतर तर डोमकावळे वाट बघून आहेत, ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी आचरण करतील. भगवान बुद्धांचा धम्म असा आहे. आनंद एका जागी म्हणतात, भगवान बुद्ध म्हणतात, मी 90 दिवसाने मरणार आहे. मी 90 दिवसाने चुंदा लोहाराचं भोजन झालं, मी 90 दिवसाने मरणार आहे. परंतु तेव्हा आनंद असे ढसाढसा लढतात आणि म्हणतात, शॉर्टकट मध्ये सांगेन की या बुद्धाच्या विचाराचे जे आता विचार पेरतो आपण, धम्म सांगतोय, या विचाराचा, या धम्माचा पेरण्यासाठी शास्ता कोण? जसे बुद्ध आहेत. शास्ता कोण? तर सिद्धार्थ सम्यक संबुद्ध त्या वेळात काय म्हणतात की जो याचं आचरण करेल. आनंदाला असं काय वाटलं, कोणाच तरी सांगतील, अनंत भिक्खू होते ना, त्यांचे नाव सांगतील, आता मरणार तर आहेत. परंतु सिद्धार्थ सम्यक संबुद्ध म्हणतात की जो या विचाराचं आचरण करेल, जो धम्माचं आचरण करेल, त्याप्रमाणे वागेल, तोच याचा शास्ता आहे. दुसरा तिसरा कोणी नाही. मग जात पात धर्म पंथ भेद हे आहे का इथे? नाही. जो आचरण करेल, जो चांगलं वागण्यासाठी आचरण करेल, तो बुद्ध, तो बुद्धिस्ट, तो त्याने स्वतःला काही म्हणून घेऊ, आहे की नाही? हा विचार आहे. म्हणून या ठिकाणी सिद्धार्थ सम्यक संबुद्धांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धाचे विचार घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करायची गरज आहे का? आहे का? जास्त लोड आहे का? आम्ही इतर वेळ देतो, गाणे बघण्यासाठी, सिरियल बघण्यासाठी, सगळं बघण्यासाठी वेळ देतो. मग आमच्या बुद्धाच्या विचाराची गरज आमच्या आयुष्याच्या पिढीला आहे, आम्हाला आहे, येणाऱ्या पिढीला आहे, जन्मणाऱ्या बालकाला सुद्धा आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही आमच्या विचाराला वेळ दिला पाहिजे, आमच्या चांगल्या मार्गाला वेळ दिला पाहिजे. तर आम्ही सुज्ञान होऊ, अज्ञान नाही राहू आणि प्रगती करू, आहे की नाही?